नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे 15,000 प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF सोबत सराव पेपर आणि नोट्स, जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही या ठिकाणी या सर्व PDF घेऊ शकता। तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर या सर्व PDF पाठवल्या जातील। विद्यार्थी मित्रांनो, हे सर्वांनीच घ्यायला पाहिजे, कारण यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, प्रश्न क्रमांक पहिला बघा, चिपळूण हे शहर पुढीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा, चिपळूण हे शहर पुढीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील विद्यार्थी मित्रांनो, चिपळूण हे शहर वाशिष्ठी या नदीच्या काठावर आहे। बघा, ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा, प्रश्न क्रमांक दुसरा बघा, महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त वनक्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये? महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त वनक्षेत्र पुढीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त वनक्षेत्र आहे। बघा, प्रश्न क्रमांक तिसरा बघा, 7 बेटांचे शहर असे पुढीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात? 7 बेटांचे शहर असे पुढीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील, 7 बेटांचं शहर असे मुंबई या शहराला म्हणतात। बघा, ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 4 बघा, अरुणाचल प्रदेश या राज्याची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे? बघा, अरुणाचल प्रदेश या राज्याची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील विद्यार्थी मित्रांनो, इटानगर अरुणाचल प्रदेश या राज्याची ती राजधानी आहे। बघा, प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अभ्रकाच्या उत्पादनामध्ये पहिला क्रमांक पुढीलपैकी कोणत्या देशाचा लागतो? अभ्रकाच्या उत्पादनामध्ये पुढीलपैकी कोणत्या देशाचा प्रथम क्रमांक लागतो? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील, अभ्रकाच्या उत्पादनामध्ये भारताचा जगामध्ये पहिला क्रमांक लागतो। बघा, ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा, प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नागार्जुन सागर हा प्रकल्प पुढीलपैकी कोणत्या नदीवरचा तो प्रकल्प? नागार्जुन सागर हा प्रकल्प पुढीलपैकी कोणत्या नदीवरचा तो प्रकल्प आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील विद्यार्थी मित्रांनो, नागार्जुन सागर हा प्रकल्प कृष्णा नदीवरचा तो प्रकल्प आहे। बघा, प्रश्न क्रमांक दुसरा बघा, गुगामल राष्ट्रीय उद्यान पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? गुगामल हे राष्ट्रीय उद्यान पुढीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील, गुगामल राष्ट्रीय उद्यान हे अमरावती या जिल्ह्यामध्ये। बघा, ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, सांची स्तूप हे भारतामधलं प्रसिद्ध ऐतिहासिक ठिकाण पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी? सांची स्तूप हे भारतामधलं प्रसिद्ध ऐतिहासिक ठिकाण आहे विद्यार्थी मित्रांनो, पुढीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील विद्यार्थी मित्रांनो, भोपाळ मध्य प्रदेश या राज्यामध्ये सांची हे स्तूप आहे। प्रश्न क्रमांक 4 बघा, इंदिरा गांधी हे आंतरराष्ट्रीय विमानतळ पुढीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा, इंदिरा गांधी हे आंतरराष्ट्रीय विमानतळ विद्यार्थी मित्रांनो दिल्ली या ठिकाणी। बघा, ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा, प्रश्न क्रमांक 5 बघा, सालार जंग म्युझियम पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी? सालार जंग म्युझियम पुढीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, सालार जंग म्युझियम हे हैदराबाद या ठिकाणी। बघा, ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा, प्रश्न क्रमांक 6 बघा, आत्मीय सभा यांची स्थापना पुढीलपैकी कोणी केली? आत्मीय सभा यांची स्थापना पुढीलपैकी कोणी केलेली आहे? बघा विद्यार्थी मित्र, प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे। आत्मीय सभा यांची स्थापना राजाराम मोहन राय यांनी
आत्मीय सभेची स्थापनाही केली होती। बघा प्रश्न क्रमांक 7 बघा, देशबंधू असे पुढीलपैकी कोणास म्हटले देशबंधू असे पुढीलपैकी कोणास म्हटले जाते? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील, चित्तरंजन दास यांना देशबंधू असे म्हटले जाते। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा प्रश्न क्रमांक 8 बघा, संतती नियमनाची पहिली चळवळ महाराष्ट्रामध्ये पुढीलपैकी कोणी सुरू केली? संतती नियमनाची पहिली चळवळ महाराष्ट्रामध्ये पुढीलपैकी कोणी सुरू केली होती? बघा, संतती नियमनाची पहिली चळवळ महाराष्ट्रामध्ये रघुनाथ धोंडो कर्वे यांनी महाराष्ट्रामध्ये संतती नियमनाची पहिली चळवळ ही सुरू केली होती। बघा प्रश्न क्रमांक 9 बघा, इलेक्ट्रॉनचा शोध पुढीलपैकी कोणी लावला? इलेक्ट्रॉनचा शोध पुढीलपैकी कोणी लावलेला आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, इलेक्ट्रॉनचा शोध हा बघा जे थॉम्सन या शास्त्रज्ञाने इलेक्ट्रॉनचा शोध हा लावला। बघा ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा प्रश्न क्रमांक 10 बघा विद्यार्थी मित्रांनो, खालीलपैकी या ठिकाणी आपल्याला खालीलपैकी कोणता वायू या ठिकाणी निष्क्रिय वायू नाही? बघा खालीलपैकी कोणता एक वायू विद्यार्थी मित्रांनो निष्क्रिय वायू नाही? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील विद्यार्थी मित्रांनो, लिथियम हा वायू विद्यार्थी मित्रांनो निष्क्रिय वायू तो नाही। बघा ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा प्रश्न क्रमांक 11 बघा, मोबाईल फोनचे जनक असे पुढीलपैकी कोणाला म्हणतात? मोबाईल फोनचे जनक असे पुढीलपैकी कोणाला म्हणतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, मार्टिन कफूर यांना मोबाईल फोनचे जनक असे म्हणतात। बघा ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मराठी राजभाषा दिन पुढीलपैकी कोणत्या दिवशी असतो? मराठी राजभाषा दिन पुढीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो? बघा विद्यार्थी प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे। त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, 27 फेब्रुवारी या दिवशी मराठी राजभाषा हा दिन असतो। प्रश्न क्रमांक 13 बघा, 100 वर्ष पूर्ण झाल्यावर पुढीलपैकी कोणते महोत्सवी वर्षे साजरे करण्यात येते? बघा 100 वर्ष पूर्ण झाल्यावर पुढीलपैकी कोणते महोत्सवी वर्ष साजरे करण्यात येते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील विद्यार्थी मित्रांनो, 100 वर्ष पूर्ण झाल्यावर शताब्दी हे वर्ष साजरे करण्यात येते। बघा प्रश्न क्रमांक 14 बघा, आमच्या अंगणामध्ये रोज फेरीवाला येत होता हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या काळाचं वाक्य? बघा आमच्या अंगणामध्ये रोज फेरीवाला येत होता हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या काळाचं हे वाक्य आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, बघा रीती भूतकाळाचं हे वाक्य आहे। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्राचे सॉक्रेटिस असे पुढीलपैकी कोणास म्हणतात? महाराष्ट्राचे सॉक्रेटिस असे पुढीलपैकी कोणास म्हटले जाते? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांना महाराष्ट्राचे सॉक्रेटिस असे म्हणतात। बघा ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, डेन्मार्क या देशाची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे? बघा डेन्मार्क या देशाची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील विद्यार्थी मित्रांनो, कोपनहेगन डेन्मार्क या देशाची ती राजधानी आहे। बघा प्रश्न क्रमांक 17 बघा, अंतराळामध्ये जाणारा पहिला माणूस पुढीलपैकी कोण होता? अंतराळामध्ये जाणारा पहिला माणूस पुढीलपैकी कोण होता? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील विद्यार्थी मित्रांनो, युरी गागारिन हा माणूस अंतराळामध्ये जाणारा तो पहिला व्यक्ती आहे। बघा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा प्रश्न क्रमांक 18 बघा, पंडित रविशंकर हे पुढीलपैकी कोणत्या एका वाद्य प्रकाराशी पंडित रविशंकर हे पुढीलपैकी कोणत्या एका वाद्य प्रकाराशी ते संबंधित आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील विद्यार्थी मित्रांनो, पंडित रविशंकर हे संतूर वादक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 19 बघा, युनेस्कोचं मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या युनेस्कोचं मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील विद्यार्थी मित्रांनो, जिनिव्हा या ठिकाणी युनेस्कोचं मुख्यालय आहे। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कलम 80 मध्ये पुढीलपैकी कशाची तरतूद करण्यात आली? कलम 80 मध्ये पुढीलपैकी कशाची तरतूद करण्यात आलेली आहे? बघा विद्यार्थी प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे। त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, कलम 80 मध्ये राज्यसभेची तरतूद करण्यात आलेली आहे।
प्रश्न क्रमांक 21 बघा, भारतीय राज्यघटनेमधलं 8वे परिशिष्ट पुढीलपैकी कशा संबंधीचं? बघा, भारतीय राज्यघटनेमधलं 8वे परिशिष्ट पुढीलपैकी कशा संबंधीचं ते परिशिष्ट आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील विद्यार्थी मित्रांनो, भारतीय राज्यघटनेमधलं 8वे परिशिष्ट हे राजभाषा यांच्या संबंधीचं ते या ठिकाणी परिशिष्ट आहे. बघा, प्रश्न क्रमांक 22 बघा, क्रिप्स मिशन भारतामध्ये पुढीलपैकी कोणत्या वर्षी आले होते? क्रिप्स मिशन भारतामध्ये पुढीलपैकी कोणत्या वर्षी ते आले होते? बघा विद्यार्थी, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील, क्रिप्स मिशन भारतामध्ये सन 1942 मध्ये क्रिप्स मिशन भारतामध्ये हे आले होते. बघा, प्रश्न क्रमांक 23 बघा, महात्मा गांधीजींना एका माणसाचं सैन्य अशी उपाधी पुढीलपैकी कोणी? महात्मा गांधीजी यांना एका माणसाचे सैन्य अशी उपाधी पुढीलपैकी कोणी दिली होती? बघा विद्यार्थी मित्रांनो, त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, लॉर्ड माउंटबॅटन यांनी महात्मा गांधीजी यांना एका माणसाचे सैन्य असे हे म्हटले होते. बघा, प्रश्न क्रमांक 24 बघा, जागतिक रक्तदान दिन पुढीलपैकी कोणत्या दिवशी? जागतिक रक्तदान दिन पुढीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो? बघा विद्यार्थी, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील, 14 जून या दिवशी जागतिक रक्तदान दिन असतो. बघा, प्रश्न क्रमांक पुढचा बघा, शीतपेयामध्ये पुढीलपैकी कोणते ॲसिड असतं? शीतपेयामध्ये पुढीलपैकी कोणते ॲसिड असते? बघा, प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे. बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, कार्बोनिल ॲसिड या प्रकारचं ॲसिड शीतपेयामधलं असलेलं ते ॲसिड आहे. बघा, प्रश्न क्रमांक 26 बघा, वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही असे पुढीलपैकी कोण? वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही पुढीलपैकी कोण होते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील विद्यार्थी मित्रांनो, विनोबा भावे हे वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही होते. प्रश्न क्रमांक 27 बघा, मानव धर्म सभा ही संस्था पुढीलपैकी कोणी स्थापन केलेली? मानव धर्म सभा ही संस्था पुढीलपैकी कोणी स्थापन केलेली ती संस्था आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील विद्यार्थी मित्रांनो, दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी मानव धर्म सभा ही संस्था त्यांनी स्थापन केलेली संस्था आहे. बघा, प्रश्न क्रमांक 28 बघा, मी नास्तिक का आहे हे पुस्तक पुढीलपैकी कोणाचं? बघा, मी नास्तिक का आहे हे पुस्तक पुढीलपैकी कोणी लिहिलेलं ते पुस्तक आहे? बघा, प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे. बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, मी नास्तिक का आहे हे पुस्तक भगतसिंग यांचं ते पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक 29 बघा, भारतीय जनता पार्टी यांची स्थापना पुढीलपैकी कोणत्या वर्षी झाली? भारतीय जनता पार्टी म्हणजेच BJP या पक्षाची स्थापना पुढीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा विद्या, प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे. बघा, सन 1980 या वर्षी भारतीय जनता पार्टी यांची स्थापना ही झालेली आहे. बघा, प्रश्न क्रमांक सूर्यमालेमधला सर्वात लांबचा ग्रह पुढीलपैकी सूर्यमालेमध्ये सर्वात लांबचा ग्रह पुढीलपैकी कोणता ग्रह आहे? बघा विद्यार्थी, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील, नेपच्यून हा ग्रह सूर्यमालेमधला सर्वात लांबचा तो ग्रह आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, संपूर्ण देशाचा कारभार पुढीलपैकी कोणाच्या नावे चालतो? संपूर्ण देशाचा कारभार पुढीलपैकी कोणाच्या नावे चालतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील विद्यार्थी मित्रांनो, पंतप्रधान यांच्या नावाने संपूर्ण देशाचा तो कारभार चालतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भांगडा हे पुढीलपैकी कोणत्या एका राज्याचं लोकनृत्य? बघा, भांगडा हे पुढीलपैकी कोणत्या एका राज्याचं ते लोकनृत्य आहे? बघा, भांगडा विद्यार्थी मित्रांनो, पंजाब या राज्याचं ते लोकनृत्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कोळशाच्या उत्पादनामध्ये भारतामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य पुढीलपैकी कोळशाच्या उत्पादनामध्ये भारतामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य पुढीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, झारखंड हे राज्य भारतामध्ये कोळशाच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचं ते राज्य आहे. बघा, प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नाणेघाट हे महाराष्ट्रामधलं एक महत्त्वाचं शिखर पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? नाणेघाट हे महाराष्ट्रामध्ये पुढीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधलं ते महत्त्वाचं शिखर आहे?
बघा विद्यार्थी प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे बघा. नाणेगाठ हे महाराष्ट्रामध्ये पुणे या जिल्ह्यामधलं ते एक महत्त्वाचं ते शिखर आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पाचगणी हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा. पाचगणी हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. बघा पाचगणी हे थंड हवेचं ठिकाण सातारा या जिल्ह्यामध्ये ते थंड हवेचं ते ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नेवासे आणि संगमनेर ही शहरे पुढीलपैकी कोणत्या नदीच्या बघा नेवासे आणि बघा संगमनेर पुढीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, नेवासे आणि संगमनेर हे शहरे प्रवरा या नदीच्या काठावर आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ज्वारीच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य पुढीलपैकी बघा. ज्वारीच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य पुढीलपैकी कोणतं राज्य आहे. तर महाराष्ट्र राज्याचा देशामध्ये ज्वारीच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांक लागतो. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अभिनव भारत या संघटनेची स्थापना पुढीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात बघा. अभिनव भारत या संघटनेची स्थापना पुढीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील विद्यार्थी मित्रांनो, सन 1904 मध्ये अभिनव भारत या संघटनेची स्थापना करण्यात आली होती. बघा प्रश्न क्रमांक 39 बघा, आगरकरांनी सुधारक हे साप्ताहिक पुढीलपैकी कोणत्या वर्षी बघा. आगरकरांनी सुधारक हे साप्ताहिक पुढीलपैकी कोणत्या वर्षी सुरू केले होते. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे. आगरकरांनी सुधारक हे साप्ताहिक सन 1888 मध्ये आगरकरांनी सुधारक हे साप्ताहिक सुरू केले होते. बघा प्रश्न क्रमांक 40 बघा, संगणकाला आज्ञा देण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या बटनाचा वापर संगणकाला आज्ञा देण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या बटनाचा वापर करतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, संगणकाला आज्ञा देण्यासाठी एंटर या बटनाचा या ठिकाणी वापर करतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, असलमेंडा हे धरण पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं बघा. असलमेंडा हे धरण पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं ते धरण आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, असलमेंडा हे धरण चंद्रपूर या जिल्ह्यामधलं ते धरण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये नारळाचं सर्वाधिक क्षेत्र पुढीलपैकी कोणत्या जिल्हा. महाराष्ट्र राज्यामध्ये नारळाचं सर्वाधिक क्षेत्र पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, महाराष्ट्रामध्ये नारळाचं सर्वाधिक क्षेत्र हे सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये बघा. ऑप्शन क्रमांक 2 या विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र बघा. महाराष्ट्र गुजरात राज्याच्या सीमा भागामधून पुढीलपैकी कोणती बघा. महाराष्ट्र आणि गुजरात यांच्या सीमा भागामधून पुढीलपैकी कोणती नदी वाहते. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र आणि गुजरात यांच्या सीमा भागामधून तापी नदी वाहते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कार्बन मोनॉक्साईड आणि हायड्रोजन यांच्या मिश्रणाला पुढीलपैकी काय म्हणतात. कार्बन मोनॉक्साईड आणि हायड्रोजन यांच्या मिश्रणाला पुढीलपैकी काय म्हणतात. बघा विद्यार्थी यांच्या मिश्रणाला वॉटर गॅस असे म्हणतात. बघा ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, शुद्ध सोने हे पुढीलपैकी किती कॅरेटचे असते. शुद्ध सोने पुढीलपैकी किती कॅरेटचे असते. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, शुद्ध सोने हे 24 कॅरेटचे ते सोने असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, तांबेरा हा रोग सर्वसाधारणपणे पुढीलपैकी कोणत्या पिकावर तांबेरा हा रोग पुढीलपैकी कोणत्या पिकावर पडणारा तो रोग आहे. तांबेरा बघा विद्यार्थी तांबेरा हा रोग गहू या पिकावर पडणारा तो रोग आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मानवी शरीरामध्ये अन्नाचे पचन मुख्यत्व पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी. मानवी शरीरामध्ये अन्नाचं पचन मुख्यत्व पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी होते. बघा विद्यार्थी प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे. बघा मानवी शरीरामध्ये अन्नाचं पचन विद्यार्थी मित्रांनो लहान आतडे या ठिकाणी अन्नाचं पचन हे होत असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मानवी शरीरामध्ये छातींच्या बरगड्यांची एकूण संख्या पुढीलपैकी मानवी शरीरामध्ये छातींच्या बरगड्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती असते. बघा 24 या ठिकाणी मानवी छातींच्या बरगड्याची एकूण संख्या असते. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, केसरीचे पहिले संपादक पुढीलपैकी बघा. केसरीचे पहिले संपादक पुढीलपैकी कोण होते. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी 3 राहील, गोग आगरकर हे केसरी या वर्तमानपत्राचे पहिले संपादक होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये
बघा महाराष्ट्रामध्ये पुढीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये स्वातंत्र्य लढ्यामध्ये तुफान सेना या ठिकाणी स्थापन करण्यात महाराष्ट्र राज्यामध्ये स्वातंत्र्य लढ्यामध्ये तुफान सेना पुढीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये स्थापन करण्यात आली होती? तुफान सेना, बघा तुफान सेना विद्यार्थी मित्रांनो सातारा जिल्ह्यामध्ये स्थापन करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 51 बघा पेशवाईंचा शेवट पुढीलपैकी कोणत्या वर्षी बघा पेशवाईंचा शेवट पुढीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? बघा सन 1818 या वर्षी पेशवाईंचा शेवट हा झाला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा नॅशनल विषाणू संस्था म्हणजे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर पुणे या ठिकाणी राष्ट्रीय या ठिकाणी विषाणू संस्था आहे. प्रश्न क्रमांक राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर हा खत कारखाना विद्यार्थी मित्रांनो आहे पुढीलपैकी कोणत्या एका बघा राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर हा RCF हा एक खत कारखाना आहे विद्यार्थी मित्रांनो पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा RCF हा खत कारखाना विद्यार्थी मित्रांनो मुंबई या ठिकाणी आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा अहमदनगर या जिल्ह्यामध्ये पुढीलपैकी कोणते अष्टविनायक गणपतीचे या ठिकाणी बघा मंदिर? अहमदनगर या जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो पुढीलपैकी कोणतं अष्टविनायक गणपतीचं मंदिर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील श्री सिद्धिविनायक हे अष्टविनायक गणपतीचं मंदिर अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा देशामधला पहिला लोहमार्ग मुंबई ते ठाणे पुढीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाला होता? बघा देशामधला पहिला लोहमार्ग मुंबई ते ठाणे हा सन 1853 या वर्षी तो सुरू झाला होता. प्रश्न क्रमांक बघा महाराष्ट्रामध्ये चुनखडीचे सर्वात जास्त साठे पुढीलपैकी महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त चुनखडीचे साठे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? बघा यवतमाळ या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त चुनखडीचे साठे आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामधला बघा भारतामधला पहिला तेल शुद्धीकरण कारखाना बघा भारतामधला पहिला तेल शुद्धीकरण कारखाना पुढीलपैकी कोणता आहे? बघा दिग्बोई तो आसाम या राज्यामध्ये आहे. भारतामधला पहिला तेल शुद्धीकरण कारखाना दिग्बोई आसाम या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा दुधवा नॅशनल पार्क पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? दुधवा नॅशनल पार्क पुढीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? दुधवा हे नॅशनल पार्क विद्यार्थी वाघासाठी प्रसिद्ध आहे पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा दुधवा हे नॅशनल पार्क उत्तर प्रदेश या राज्यामधलं ते एक प्रमुख अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक 59 बघा भारताच्या पूर्वेला पुढीलपैकी कोणता भारताच्या पूर्वेला पुढीलपैकी कोणता महासागर आहे? भारताच्या पूर्वेला बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 भारताच्या पूर्वेला बंगालचा उपसागर आहे. बघा प्रश्न क्रमांक 60 बघा जळगाव हा जिल्हा पुढीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा जळगाव हा जिल्हा पुढीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील जळगाव हा जिल्हा नाशिक या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 61 बघा गोबीचे वाळवंट बघा गोबीचे वाळवंट पुढीलपैकी कोणत्या एका देशामध्ये आहे? विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे 15,000 प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF सोबत सराव पेपर आणि नोट्स जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करून तुम्ही या ठिकाणी या सर्व PDF घेऊ शकता. तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर या सर्व PDF पाठवल्या जातील. विद्यार्थी मित्रांनो हे सर्वांनीच घ्यायला पाहिजे कारण यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत.